देवताय नमः। ओम नमो ओंकारेश्वर ओम नमो देवता ओंकारेश्वर देवताय नमः. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मंडळी, आज सोमवार आणि प्रत्येक सोमवारी तुम्ही मंडळी जी यूट्यूबद्वारे जोडले गेलेली आहे त्या मंडळीचे शिवाभिषेक पूजा वगैरे करण्यात येतात. त्यानंतर सोमवार निमित्त आपल्याकडे 10 वाजल्यापासून ते 3 वाजेपर्यंत काही कार्यक्रम असतात. त्यात 10 पासून शिवलीला अमृत या ग्रंथाचं पारायण असतं. त्यानंतर भावार्थ रामायण याचं वाचन निरूपण ह्या गोष्टी असतात. महाआरती असते. त्यानंतर महाप्रसाद असतो. आज सोमवार निमित्त असे कार्यक्रम असतात. तर या कार्यक्रमाचे उद्दिष्ट साधून जी आज आम्ही तुमच्यासाठी जी प्रार्थना करतो, तुम्ही सुखी समाधानी आनंदी राहावं, तुम्हाला चांगल्या प्रकारे आरोग्य लाभावं, याकरता ओंकारेश्वर चरणी मी प्रार्थना करत असतो आणि केली आहे. तर मंडळी, आता कार्यक्रम समजा थोड्या वेळ चालू होईल आहे. तर त्या कार्यक्रमात मी गडबडीत आहे, परंतु एक तुम्हाला बोलायचं आहे मला आज. आपल्या मंडळीचा बऱ्याच गैरसमज असतो की मला दुःख का, मी देवाचं एवढं करते तरी माझ्या बाबतीत असं दुःख का, असे मला अनेक वेळा प्रश्न येतात. आणि तुम्ही मंडळी पण सांगतात. तर या उद्देशानंच की मी ठरवलं की असं काही नाही, प्रत्येक माणसाला कुठलं ना कुठलं दुःख असतं. त्याचं जीवन काही ना काही ह्यानं ग्रासलेलं असतं दुःखानं. हे डोक्यात ठेवून मी माझं एक आत्मकथन सांगायला चालू केलं. आता महिना होतोय. तर ही का सांगतोय मी तुम्हाला की मी एवढं पूजा पाठ अशा गोष्टी करत असताना असणारा माणूस सुद्धा, जे का लहानपणापासून मला शंभूचा आशीर्वाद आहे, असताना सुद्धा माझ्या जीवनामध्ये किती दुःख आलं, काय काय संकट पार पडलेत, मी कसा बाहेर पडतोय आणि शिवभक्ती कसा करतोय, याविषयी मी एक आत्मकथन सांगत राहिलोय. जेणेकरून हे आत्मकथन का सांगतो की तुम्हाला सुद्धा कळावं की असं काही नाही, प्रत्येक माणसाला दुःखामधून जायचंय, जीवनामध्ये असतातच. आणि तुम्हाला कुठेतरी एक बरं वाटावं की बाबा असं काही नाही, प्रत्येकाला आहे. महाराज असताना सुद्धा यांनी सुद्धा दुःख भोगलंय, देवांना सोडलं नाही. संकट ही देवाला सुद्धा सुटली नाहीत कधी. प्रत्येक देव त्या संकटातून गेलेला, असा कुठला देव नाही. मग आपण तर सर्वसामान्य माणसं आहोत. तुम्ही सामान्य, तर मी थोडासा एक देव करणारा, तरी मला दुःख आहे, मला दुःख होतं. मी त्या दुःखातून बाहेर पडलो. आणि कसा पडलो, मी त्याचा आधार कसा घेतला, तर शिव उपासना, शिवाची भक्ती केल्यानंतर आपल्याकडे अशी एक ऊर्जा निर्माण होते की जेणेकरून जी आपल्यावर संकट येतात, दुःख येते, त्यातून मार्ग निघतो. हे मला सांगायचंय तुम्हाला, म्हणून मी माझं आत्मकथन मी गेली महिन्यापासून सांगतोय आणि पुढेही चालूच राहणार आहे. कारण खूप आता माझं आता शिकतं कुठं तारुण्यामध्ये मी आलेलो आहे, असं आत्मकथनात सांगितलंय मी. अजून पुढे माझे बरेचशा काही गोष्टी, चमत्कारिक गोष्टी काय घडल्या जीवनामध्ये, काय काय संकट आले, हे मी सांगतच राहतोय आणि बरेच दिवस चालणार आहे हे. तर तुम्हाला कुठंतरी कळावं, ह्या महाराज लोक म्हणतात देवदेव करणाऱ्या लोकांना सुद्धा संकटानं सोडलं नाही, हे कळावं तुम्हाला. म्हणून मी माझे काही जीवनामध्ये घटना, वाईट घटना, चांगल्या घटना, काय काय झाल्या, कशा झाल्या, ती मी सांगतोय तुम्हाला. आणि जी खऱ्यात तीच सांगतो. उलट मी कमी सांगण्याचा प्रयत्न करतो. एवढं भयानक कार्यक्रम झालेले आहेत, मी थोडं थोडं सांगण्याचा प्रयत्न करतो. आणि तुम्ही ते जरूर ऐका, कारण ते ऐकल्यानंतर तुम्हाला सुद्धा वाटेल की नाही बाबा, आपल्या जीवनात काहीच नाही, त्या महाराजांना सुद्धा किती भोगलंय, असं वाटावं आणि तुम्ही शिवभक्तीच्या मार्गी लागावं. उद्देश माझा तोच आहे फक्त. तुम्ही देवधर्माचं करावं, जेणेकरून तुमच्या संकटावर तुम्हाला मात करता येईल, यासाठी हा माझा छोटासा प्रयत्न चालू आहे. आता माझ्या चुका काय असतील, माझं काय असेल, काय जे आहे ती खरं खरं काय झालंय ते मी सांगत राहतोय. त्याच्यासाठी तुम्ही
अवश्य ते भाग ऐका. आणि कुणी जे पहिल्यांदा कुणी ऐकले नसते तर ते सर्व भाग आपल्याला ऐकण्यासाठी मला तसंच व्हॉट्सअपला मेसेज करा. मी तुम्हाला पूर्ण भागाची एक लिस्ट पाठवून देईल आणि ते प्रत्येक भाग थोडंसं बारकाईनं ऐका, वेळात वेळ काढून ऐका, झोपताना ऐका. कारण त्याच्यातून तुम्हाला काही गोष्टी कळतील. संकटावर मात कशी करता येते आणि भक्ती मार्ग कसा अवलंबून करायचा ह्या गोष्टी कळतील तुम्हाला. कारण ते आत्मकथन ही एक कर्मरूप नाही, अगर मनोरंजन नाही, एक वास्तविक जीवनामध्ये मी भोगलेल्या घटना आहेत त्या. आणि त्याच्यातून मी शिवभक्ती कसे करत राहिलो, ते मला काय दिलं शिवानं पुढे पुढे, ही तुम्हाला ऐकायला नक्कीच आवडणार आहे. त्यासाठी तुम्ही माझं आत्मकथन जरूर ऐका. तुम्ही नसेल ऐकलं कुणी तर मला तसं व्हॉट्सअपला मेसेज करा, मी तुम्हाला त्याची लिंक पाठवतो आणि तुम्ही ऐकत राहा. कारण तुमच्यामध्ये खूप सुधारणा होतील. कारण मी भोगले, म्हणतात ना अगोदर पुढच्याला ठेस मागचा शहाणा. मी ठेशी खाल्ल्यात, मी पडलो, लागलं मला, पण तुम्हाला तरी लागू नये म्हणून हा माझा प्रयत्न आहे. तर तुम्ही ऐकत राहा, जरूर ऐका. तसं सांगा ज्यांना ऐकलं नसेल त्यांना ऐका. खूप भाग आहेत ते, बालपणापासून आतापर्यंत चालूच आहे. इथून पुढचे बी बरेचसे चालू इथं. तर असो, तर आज एवढंच. माझ्या मागं पण आज गडबड आहे, आज कार्यक्रम असल्यामुळे. तर मी हा कार्यक्रम इथेच थांबवतो आणि परत भेटतो उद्याच्या आपल्या कार्यक्रमात. तोपर्यंत मंडळी, ओम नमः शिवाय. जय हिंद, जय भारत. सुखी राहा आणि समाधानी राहा.